रंकाळा टॉवर जवळील असणाऱ्या रंकाळा तलावाभोवतीच्या फुटपाथवर 5 ते 6 जणांनी हल्ला करून एकाचा खून केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अजय उर्फ रावण दगडू शिंदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो यादवनगर इथं राहणारा आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. यादवनगर परिसरातील तरुणांच्या 2 गटात 4 दिवसापूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आज यादवनगर येथील दोन्ही गटाचे कार्यकर्ते रंकाळा टॉवर इथल्या तलावालगत असणाऱ्या फुटपाथवर बसले होते. भांडण मिटवण्यासंदर्भातली चर्चा सुरू असताना एका गटाच्या 4 ते 5 तरुणांनी अजय उर्फ रावण दगडू शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. यानंतर हल्लेखोरांनी सोबत आणलेले धारदार चाकू, इडका आणि कोयता जागेवर टाकून हल्लेखोर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे हे पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अजय उर्फ रावण शिंदे यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. सायंकाळच्या वेळी शहरातील गजबजलेल्या रंकाळा टॉवर परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. रंकाळा परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिसांना जमाव पांगवताना खूप त्रास झाला. अखेरीस पोलिसांनी जमावाला पांगवून रुग्णवाहिकेतून अजय शिंदे याचा मृतदेह CPR इथं आणला. CPRच्या आवारात देखील अजय शिंदे याचे नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती. हल्लेखोरांना अटक करा अशी मागणी करत नातेवाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी CPRच्या दारात देखील मोठा गोंधळ घातला होता. या ठिकाणी देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.